हॅलो मित्रांनो, मॅथमॅटिक्सचा एक आणखी नवीन चॅप्टर आपण आज सुरू करतोय ज्याचं नाव आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. खूप छोटा आणि सिंपल चॅप्टर असणार आहे. सीईटी मध्ये वेटेजचा विचार जर केला आपण तर या चॅप्टरचे 2 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. 2 क्वेश्चन म्हटलं तरी याच्यामध्ये काय झालं की 4%चं वेटेज झालं. 4 मार्क झाले म्हणजे 4%चं 4%चं वेटेज या चॅप्टरला असणार आहे. पण सोपा चॅप्टर आहे, याच्यामध्ये मार्क आपले नाही गेले पाहिजे याची आपण काळजी घेणार. तर काय काय कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पाहून घेऊ आपण सगळ्यात पहिले. तर सुरुवात करूयात आपण की या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिक काय काय पाहायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात या चॅप्टरचं बेसिक जे आहे ना ते म्हणजे काय की एखादा एक्सपेरिमेंट आपण करतोय. समजा तुम्ही डाय टाकताय, एखादा डाय थ्रो करताय, ठीक आहे ना. हा डाय तुम्ही 10 वेळा टाकलात, पण आता हे सायमल्टेनियस नाहीये. 10 डाय आपण सोबत नाही टाकणार आहेत. 10 डाय आपण सक्सेसिव्ह टाकणार, एकदा टाकणार, उचलणार, पुन्हा टाकणार. किंवा कॉइन, समजा कॉइन टॉस केला, एकदा कॉइन टॉस केला, मग सेकंड टाइम केला, मग थर्ड टाइम केला, असं काहीतरी होणार आहे. किंवा एखाद्या पॅकमधून तुम्ही 52 कार्डचं पॅक आहे आपल्याकडे, त्यातून आपण एक कार्ड रॅन्डमली ड्रॉ करतोय. असे आपल्याला 5 कार्ड्स ड्रॉ करायचे, बट ते सक्सेसिव्हली करायचे विथ रिप्लेसमेंट. सक्सेसिव्हली करायचे विथ रिप्लेसमेंट. एक कार्ड काढतोय, परत त्यात टाकतोय, परत सेकंड काढतोय, पुन्हा टाकतोय, असं या टाईपमध्ये ही गोष्ट होईल. किंवा डायचा विचार केला आपण तर सक्सेसिव्ह, समजा 5 थ्रोज आहेत, 10 थ्रोज आहेत, की आपण एक थ्रो टाकायचा आहे, पुन्हा सेकंड टाकायचा आहे, पुन्हा थर्ड टाकायचा आहे. हे सायमल्टेनियस नाहीये, ठीक आहे ना. असे नंबर ऑफ टाइम्स आपण ते रिपीट करतो एक्सपेरिमेंटला. तर 2-3 गोष्टी बेसिक या चॅप्टरच्या आपल्याला गरज पडणार आहे. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काय की याच्यामध्ये हे तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन दिलं असेल या टाईपमध्ये. हे असं जर तुम्हाला दिलं असेल एक्झामच्या पेपरमध्ये, सॉरी क्वेश्चनमध्ये असं दिलं असेल, तर याचा मिनिंग काय की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. याच्यामध्ये एन म्हणजे काय असेल तर नंबर ऑफ टाइम्स एक्सपेरिमेंट इज डन. तो एक्सपेरिमेंट किती वेळा आपण रिपीट करतोय, जे मी आता सांगितलं. एक डाय आपण घेतला, तो जर आपण 10 टाइम्स थ्रो करतोय सक्सेसिव्हली, एकदा टाकलाय, पुन्हा उचललाय, पुन्हा टाकलाय, असं काहीतरी केलं आपण, तर सक्सेसिव्ह थ्रोज म्हणणार आपण. एका नंतर एकचे थ्रो असतील ते. किंवा कॉइन टॉस केला, एका नंतर एक असं असेल, तर आपण किती नंबर ऑफ टाइम्स तो पुन्हा पुन्हा रिपीट करतो एक्सपेरिमेंटला, तो म्हणजे एन असेल. ठीक आहे ना. इथे एन म्हणजे काय असणार आहे हे डोक्यात फिट करून घ्या. 2-3च गोष्टी या चॅप्टरमध्ये आहेत, बाकी काहीच नाहीये. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं फक्त की हा जो इम्पॉर्टंट पॉईंट झाला पहिलावाला, की एन म्हणजे काय असेल, किती नंबर ऑफ टाइम्स आपण तो एक्सपेरिमेंट रिपीट करतोय, तो म्हणजे एन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट असेल पी. हे पी म्हणजे काय असेल, एखादा एक्सपेरिमेंट आपण करतोय, समजा एक डाय आपण टाकतोय आणि मला असं पाहिजे की डायवरती 5 आलं पाहिजे. ठीक आहे, डायवरती 5 आलं पाहिजे, पण मी तो डाय 10 वेळा रिपीट केला, 10 वेळा थ्रो केला, सक्सेसिव्ह थ्रो त्याचे, म्हणजे एन म्हणजे काय झाला, 10 झाला. ठीक आहे ना. 10 टाइम्स आपण तो एक्सपेरिमेंट रिपीट केलाय, एन म्हणजे 10 होणार आहे. बट मला त्या डायवरती 5 पाहिजे, तर 5 येण्याची प्रोबॅबिलिटी काय, एका सिंगल थ्रो मध्ये 5 येण्याची काय प्रोबॅबिलिटी, 1/6. एकच आहे 5, टोटल नंबर 6 आहेत, तर 1/6 काय असेल माझी, मला जे पाहिजे नाही, म्हणजे 5 आलं पाहिजे असं म्हणतोय मी. म्हणजे माझ्यासाठी 5 आला तर सक्सेस आहे. ठीक आहे ना. जर एकदा डाय मी टाकलाय, त्याच्यावरती 5 हा नंबर आला, तर माझ्यासाठी काय ते सक्सेस आहे. ठीक आहे ना. मग असं आपण एन टाइम्स रिपीट करतोय. एन म्हणजे काय असेल तर तो किती टाइम्स रिपीट केला आपण एक्सपेरिमेंट, पुन्हा पुन्हा डाय आपण किती वेळ टाकला, तो म्हणजे एन असेल. आता त्याच्यामध्ये जर मला 5 मिळाला तर सक्सेस मिळणार आहे. मग आपण हे पी हा जो कन्सेप्ट सांगतोय, पी म्हणजे काय सांगायचंय की ते डाय थ्रो एक सिंगल डाय थ्रो केल्यानंतर एकदा एक्सपेरिमेंट केला आपण, तर त्याच्यामध्ये जे सक्सेस असेल, ते सक्सेस मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे. सक्सेस म्हणजे ठरवायचं, क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल तुम्हाला काय पाहिजे, जे पाहिजे ते सक्सेस आहे. म्हणजे आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते सक्सेस असणार. म्हणजे रिक्वायर्ड आहे ते मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय एका सिंगल एक्सपेरिमेंट मध्ये, तर ते म्हणजे काय असेल, पी असेल. एक्झाम्पल मी सांगतोय की मी जर असं म्हणलो की 10 टाइम्स एखादा डाय मी रिपीट करतोय, 10 टाइम्स मी डाय थ्रो करतोय, एक डाय टाकलाय, पुन्हा हे रिपीट करतोय 10 टाइम्स, म्हणजे एन म्हणजे 10 झाला माझा. 10 वेळा हा एक्सपेरिमेंट मी रिपीट केला. ठीक आहे ना. बट मला डायवरती 5 हा नंबर पाहिजे, तर 5 हा नंबर पाहिजे म्हणजे काय झालं, माझ्यासाठी सक्सेस काय, 5 हा नंबर. तर 5 नंबर याची काय प्रोबॅबिलिटी एका डायवर, 1/6. म्हणजे पी ची व्हॅल्यू काय असेल, मग 1/6 असेल. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट दुसरा पॉईंट झाला हा वाला. तिसरा एक टर्म आहे क्यू. तर क्यू म्हणजे काय सांगायचं, पी म्हणजे जर तुम्ही सक्सेसची सांगताय प्रोबॅबिलिटी, तर क्यू म्हणजे काय असेल, फेल्युअरची असेल ती प्रोबॅबिलिटी. ठीक आहे ना. पी म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी, क्यू म्हणजे फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. फेल्युअर म्हणजे काय, सक्सेस नाही झालं तर फेल्युअर आहे. म्हणजे जर डायवरती 5 आला तर 1/6 ही झाली सक्सेसची प्रोबॅबिलिटी. डायवरती 5 नाही आला तर म्हणजे माझा एक्सपेरिमेंट फेल झाला माझ्यासाठी, मग त्याची काय असेल प्रोबॅबिलिटी, 5/6 असेल. 1/6 सक्सेसची, 5/6 फेल्युअरची. मग या दोघांची सम ऑलवेज काय असते, 1 असते. सक्सेसची प्रोबॅबिलिटी प्लस फेल्युअरची प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, याची ऍडिशन ऑलवेज काय असणार आहे, 1 असणार आहे. हा एक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासाठी असणार आहे. याच्यामधून आपण काय करूयात, याच्यामधून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथून सॉल्व्ह करून
मिळतील, ठीक आहे ना. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज इक्वल्स टू 1. हा एक कन्सेप्ट या चॅप्टर मध्ये झाला. एन म्हणजे काय, पी म्हणजे काय आणि क्यू म्हणजे काय, आणि पी प्लस क्यू काय असेल, ऑलवेज 1 असेल, ठीक आहे. ओके, त्यानंतर सेकंड जो पॉईंट आपल्याला बघायचा या चॅप्टर मधला, सेकंड पॉईंट म्हणजे काय, तर ही प्रोबॅबिलिटी फाइंड करण्याचा एक फॉर्म्युला आहे. आता कोणाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे, तर आपण समजा एक एक्सपेरिमेंट 10 टाइम्स रिपीट केला, म्हणजे n टाइम्स म्हणू आपण, त्याला जनरल बोलू आता आपण, की एखादा एक्सपेरिमेंट आहे, एक कॉइन टॉस करायचं म्हणा किंवा एक डाय थ्रो करायचं म्हणा, n टाइम्स जर आपण एखादा एक्सपेरिमेंट रिपीट करतोय आणि त्या n टाइम्स रिपीट करण्यामध्ये मला त्या n मधून x टाइम्स सक्सेस मिळालं पाहिजे, असं मला कंडिशन पाहिजे. की समजा एक एक्झाम्पलच घ्या ना, की 10 टाइम्स एक कॉइन आपण टॉस केला, म्हणजे n म्हणजे 10 झाला, ठीक आहे. 10 टाइम्स एक्सपेरिमेंट रिपीट केला आपण, n म्हणजे 10 आहे. आता मला त्या 10 मध्ये 6 टाइम्स सक्सेस पाहिजे. माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हेड्स आहे. कॉइन टॉस केला की मी हेड्स बोलणार, म्हणजे आपण जसं कॉइन टॉस करतो क्रिकेट खेळताना तसं करायचं. कॉइन टॉस केला की मी हेड्स बोललो. मी हेड्स बोललो म्हणजे काय झालं, आता जर हेड वरती आला तर मी सक्सेस आहे, म्हणजे माझ्यासाठी सक्सेस आहे एक्सपेरिमेंट. नाही आला तर फेल्युअर आहे. आणि मी म्हणतोय की मी 10 वेळा एक एक्सपेरिमेंट रिपीट केला 10 टाइम्स, n म्हणजे 10 झालाय, आणि मला 6 टाइम्स सक्सेस पाहिजे, म्हणजे त्या 10 पैकी 6 वेळा त्या कॉइनच्या वरच्या फेसवरती हेड आला पाहिजे, तर सक्सेस 6 वेळा मिळणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे आता जनरल सांगू आपण, की जर तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट n टाइम्स रिपीट करताय, n टाइम्स, ठीक आहे ना, n टाइम्स आपण तो एक्सपेरिमेंट केला आणि सक्सेस जे पाहिजे मला ते मी सांगणार की x टाइम्स पाहिजे. सक्सेस जे पाहिजे ते x टाइम्स पाहिजे. तर याची प्रोबॅबिलिटी, n एक्सपेरिमेंट केले, n टाइम्स रिपीट केले, त्याच्यामध्ये x सक्सेस पाहिजेत, x नंबर ऑफ सक्सेस पाहिजेत, याची प्रोबॅबिलिटी काय असेल, की त्या n मधून x टाइम सक्सेस मिळतील, याची प्रोबॅबिलिटी. त्याचा जो फॉर्म्युला आहे हा वाला, काय फॉर्म्युला आहे, NCX. आता n म्हणजे काय सांगितलं, x म्हणजे काय सांगितलं ऑलरेडी मी. n म्हणजे टोटल नंबर ऑफ टाइम्स आपण एक्सपेरिमेंट रिपीट केला तो नंबर आहे. x म्हणजे किती वेळा सक्सेस पाहिजे तो नंबर आहे. 10 वेळा एक्सपेरिमेंट केला, 6 वेळा सक्सेस पाहिजे, तर 10C6 होईल ते, ठीक आहे ना. x म्हणजे 6 येणार आहे. इंटू काय, हा C म्हणजे काय, तो कॉम्बिनेशन वाला C, परम्युटेशन कॉम्बिनेशन चॅप्टर त्यातला हा C आहे, ठीक आहे ना. हे कॉम्बिनेशनचा टर्म आहे, म्हणजे NCX हा कॉम्बिनेशनचा टर्म आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा टर्म काय असेल, P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, याची पॉवर काय असेल, x, की सक्सेस तुम्हाला x टाइम्स पाहिजे ना, तर P ची पॉवर काय असेल, x असेल. मग टोटल n टाइम्स तुम्ही एक्सपेरिमेंट रिपीट केलाय, त्यातले x टाइम सक्सेस पाहिजे, तर फेल्युअर किती वेळा मिळणार, म्हणजे तर n मायनस x टाइम फेल्युअर मिळणार. मग P चा पॉवर x असेल तर Q चा पॉवर काय असणार, n मायनस x असणार. म्हणजे तेच एक्झाम्पल पुन्हा घेऊ आपण, 10 कॉइन टॉस करण्याचं. 10 वेळा कॉइन टॉस केला, त्यात मला 6 वेळा 6 टाइम्स मला सक्सेस पाहिजे, म्हणजे हेड्स पाहिजे. तर मी याच्यात काय लिहिणार, हे 10C6 लिहिणार. हा फॉर्म्युला कसा बनेल बघा, 10C6 बनेल की 10 टाइम्स एक्सपेरिमेंट रिपीट केलाय, त्यातल्या 6 टाइम्स मला सक्सेस मिळायला पाहिजे. आता इंटू प्रोबॅबिलिटी सक्सेसची काय असेल, की हेड्सची 1/2 आहे, हेड आला पाहिजे म्हणजे 1/2 प्रोबॅबिलिटी, तर तो 6 वेळा आला पाहिजे. मग जो फेल्युअर असेल तो Q, तो पण 1/2 आहे. सक्सेस 1/2 तर फेल्युअर पण 1/2. तर इथे त्याची पॉवर काय राहील मग, 10-6. इथे n-x म्हणजे 10-6 म्हणजे 4 ना. या दोघांच्या पॉवरची सम ऑलवेज काय असणार आहे, हा नंबर असणार आहे n, ठीक आहे. म्हणजे एक आपण जनरल पुन्हा सांगू, एक एक्सपेरिमेंट आपण केला, n टाइम्स रिपीट केला, त्या n टाइम्स मधून मला x टाइम्स सक्सेस मिळालं पाहिजे. याची प्रोबॅबिलिटी काय असेल, तर NCX इंटू सक्सेसचं पॉवर x आणि फेल्युअरची पॉवर n-x, ठीक आहे. सक्सेस x टाइम्स पाहिजे, म्हणजे फेल्युअर किती टाइम्स राहिला बाकीचा, n-x टाइम्स फेल्युअर मिळणार आहे, तर त्याचं पॉवर n-x असेल. P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे, Q म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आहे, ठीक आहे. हा दुसरा कन्सेप्ट झाला 2 नंबरचा. मागचा एक स्लाइड आपण बघितली, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, की तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये n काय, P काय, Q काय सांगितलं. आता एक फॉर्म्युला बघितला आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करण्याचा, जर n नंबर ऑफ टाइम्सच्या एक्सपेरिमेंट मधून तुम्हाला x नंबर ऑफ टाइम्स सक्सेस पाहिजे असेल तर हा वाला फॉर्म्युला, ठीक आहे. हा झाला सेकंड कन्सेप्ट. शेवटचा आणि त्यातला थर्ड आणि शेवटचा कन्सेप्ट सांगायचा आता, की इथे पण तुम्हाला 3 फॉर्म्युला लागतील. जसं आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर बघितलाय, त्यात एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं. सेम तेच 3 टर्म इथे मी लिहिणार आहे आणि तिघांचे फॉर्म्युले लिहिणार आहे. पहिला टर्म काय होता आपल्याकडे, तो होता एक्सपेक्टेड व्हॅल्यू वाला, ठीक आहे ना. इथे पण असेल एक्सपेक्टेड व्हॅल्यू, याला कधी कधी तुम्हाला मीन पण म्हणतील हे क्वेश्चन मध्ये. मीन म्हणजे पण एक्सपेक्टेड व्हॅल्यूच आहे, ते म्हणजे E ऑफ x सांगतो आपण. याच्यामध्ये याचा फॉर्म्युला असेल n इंटू P. n म्हणजे नंबर ऑफ टाइम्स किती वेळा एक्सपेरिमेंट केला, P म्हणजे सक्सेसची प्रोबॅबिलिटी आहे, ठीक आहे ना. सेकंड जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे आहे व्हेरियन्स, ठीक आहे ना. व्हेरियन्स म्हणजे काय सांगतो आपण,
व्हेरियन्स ऑफ एक्स असं सांगतो आपण. याचा फॉर्म्युला इथे आहे एन पी इंटू क्यू, एन इंटू पी इंटू क्यू. आणि थर्ड जो टर्म आहे तो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन जे आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर बघितला, त्यात जे 3 टर्म पाहिले होते तेच 3 टर्म इथे पण असणार आहेत. याला काय लिहायचंय तर हा असेल अंडर रूट व्हेरियन्स. व्हेरियन्स म्हणजेच एन पी क्यू आहे. त्याच्या जो व्हॅल्यू आली असेल त्याला रूट मध्ये टाकले काय मिळणार तुम्हाला, स्टँडर्ड डेव्हिएशन मिळणार आहे. तर आता हे दोन कन्सेप्ट सुरुवातीला बघितले आपण. एन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असेल, एन म्हणजे काय, पी म्हणजे काय, क्यू म्हणजे काय. दुसरी गोष्ट पाहिली आपण हा फॉर्म्युला. तिसरी गोष्ट आपण आता सांगतोय इथे काय असणार आहे, हे 3 फॉर्म्युलाज आहेत. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा हा फॉर्म्युला एन पी, ठीक आहे, एन इंटू पी. नंतर जर स्टँडर्ड व्हेरियन्स पाहिजे असेल तर काय फॉर्म्युला, एन इंटू पी इंटू क्यू. हा सेकंड झाला फॉर्म्युला व्हेरियन्ससाठीचा. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय हे तर माहिती आहे सगळ्यांना. व्हेरियन्सचा अंडर रूट असतो, तो स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. तर इथे पण हे 3 फॉर्म्युलेज आहेत, बट हे खूप सिंपल फॉर्म्युले आहेत. एन इंटू पी म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू, एन इंटू पी इंटू क्यू म्हणजे व्हेरियन्स, आणि रूट ऑफ एन पी क्यू म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. बस खतम, हा चॅप्टर संपला इथेच. हो येस, हा चॅप्टर इथे संपलेला आहे. बाकी काहीच नाही करायचं चॅप्टरमध्ये. एवढंच फक्त तुम्हाला फक्त माहिती पाहिजे काय याच्यामध्ये, एन म्हणजे काय, पी म्हणजे काय, क्यू म्हणजे काय, हा फॉर्म्युला म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये काय काय टर्म्स आहेत, आणि या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बस इथेच हा चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे, एवढंच हा चॅप्टर असणार आहे. आता काय करू आपण याच्या पुढे, याचे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स ट्राय करू, म्हणजे तुम्हाला समजेल की हा चॅप्टर खरोखर किती सोपा आहे ते. ठीक आहे, चलो तर मग काय करू आता, इथून पुढे आपण पुढच्या पार्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुरू करणार आहेत. काही 23 आणि 24 चे काही क्वेश्चन आपण ट्राय करून बघूया. ठीक आहे, थँक्यू.